सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ. घरामध्ये भांडणे कलेश दूर करण्यासाठीचे उपाय. सर्वप्रथम क्रमांक 1, देवघरात रोज 5-10 मिनिटे शांत प्रार्थना हात जोडून करा. श्री स्वामी समर्थ, आमच्या घरातील कलेश भांडणे दूर होऊ दे, हे मनात प्रेम शांती राहू दे. 2, रोज संध्याकाळी स्वामींची छोटी आरती किंवा नामजप श्री स्वामी समर्थ, शक्य असल्यास घंटा 3 वेळा वाजवावी, तेही फक्त सायंकाळी. 3, मीठ पाण्याने घर पुसणे. आठवड्यातून 2 वेळा बादलीत पाणी घ्या. 1 चमचा खडे मीठ, त्यात 3 वेळा बोला, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. त्या पाण्याने घर पुसा, विशेषतः कोपरे पुसा. 4, घरातील अडगळ तुटलेल्या वस्तू काढून टाका. तुटलेले काच, सामान, बंद घड्याळ, खराब बेगाचे फोटो, अडगळ शक्य तेवढे सर्व काढून टाका. 5, घरात सकारात्मक सुगंध ठेवा. उदबत्ती, धूप किंवा कापूर आठवड्यातून 1-2 वेळा फिरवताना मनात श्री स्वामी समर्थ, शांती दे असे बोला. 5, लिंबू लवंग उपाय. जसे की 7 दिवस 1 लिंबू, 4 लवंगा लावा. ते स्वामींच्या फोटोजवळ 1 दिवस ठेवा. नंतर घराबाहेर झाडाखाली ठेवा. असे 7 दिवस करा. 6, पिण्याच्या पाण्यावर नामजप. पाणी भरवताना 3 वेळा बोला, श्री स्वामी समर्थ. मग घरातील सर्वांनी ते पाणी प्या. हे मनःशांती ठेवायला मदत करते. मुख्य दरवाजाजवळ स्वामींचा फोटो किंवा नामपट्टी शक्य असल्यास श्री स्वामी समर्थ नामपट्टी लावा. दररोज ती स्वच्छही ठेवा. आणि शेवटचा उपाय म्हणजे रोज पाळायच्या 3 छोट्या सवयी. दिवसाची सुरुवात स्वामी नावाने एकमेकांशी बोलताना आवाज कमी ठेवा. झोपण्याआधी 5 वेळा श्री स्वामी समर्थ रक्षण कर. जर भांडणं खूप जास्त असेल तर बोलणी थांबवू नका, पण शांत वेळ निवडून चर्चा करा. एका वेळी एकच मुद्दा बोला. दोष देण्याऐवजी उपाय शोधा. तुमच्या घरी स्वामी कृपेने नक्कीच शांती लाभेल. तुम्ही सेवा करा आणि सेवेकरी व्हा. सर्व स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेत आल्याने नक्कीच घरामध्ये शांतता येते, भांडणे मिटतात आणि मनाला शांती लाभते. श्री स्वामी समर्थ.